महादेवाने तुझ्या मनात विचार टाकला. अम्मा प्लीज मला पटेल असं तरी बोल ग. आणि प्रत्येक गोष्टी देवाला मध्ये आणायची काही गरज नसते. अमुक तमुक काही वाईट झालं की सगळ्याचा दोष नशिबाला किंवा राशीतल्या ग्रहताऱ्यांना द्यायचा, आणि थोडंसं काही चांगलं झालं की सरळ सरळ सगळ्याचं क्रेडिट त्या अस्तित्वात नसलेल्या देवाला देऊन टाकायचं. विचित्र आहे तुमचं सगळं. शक्ती, देणार चांगल्या गोष्टीचं क्रेडिट आम्ही आमच्या देवाला देणारच. आमचा विश्वास असतो त्याच्यावर. तुझा नाहीये ना म्हणून तुला हे पटत नसतं बघ. पण शक्ती, तुला सांगते, एक दिवस हे सगळं तुला पटेल बघ. हे बघ, खीर अजून तयार झाली नसते. उकळी आली ना खिरीला की मी तुला बोलवते. तोवर आत जाऊन बसतो. मला खरं काय ते कळल्याशिवाय मी इथून हलणार नाहीये. अगं पण तिथे बस स्टॉप आहे, माहिती आहे ना? हो. तुम्हाला बस मिळेल तिकडे. हा, आणि काय काम लागले तर सरकार बोलवतीलच तुम्हाला. चला चला, या दोघांना सोडलं तर आम्हाला जाऊन भेटला पाहिजे. नाही नको, आता शक्ती असेल ना घरी, गेलो तर परत माझ्यासमोर प्रश्नपत्रिका घेऊन बसेल. तिच्यासमोर आम्हाला खरं कसं सांगायचं? घे, तुझ्या लाडक्या आणि विश्वासातल्या माणसाचा फोन आहे. बघ बघू काय म्हणतोय. हॅलो अम्मा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अहो, हॅलो शिवा. हा हा हा, ये तू संध्याकाळी ये. तुझे 2 मित्रांना घेऊन ये. मी खीर बनवते. खीर? हो, भरपूर बनवली आहे बघ. नाही 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 नाही, बाजारातून काही घेऊन नको येऊस बघ, भरपूर आहे खीर. फक्त तुम्ही या. हॅलो हॅलो शिवा, आता मी ठेवते बघ, माझी खीर करपेल. नाहीतर या संध्याकाळी मी वाट बघते. चल ठेवते मी. अम्माने माझं काहीच का ऐकून घेतलं नाही? असं का? हा, कदाचित तिच्या समोर इडली सांबार असणार. बरोबर, जाम हुशार आहे अम्मा. पण जाऊ दे, संध्याकाळी जाऊनच बोलतो अम्माशी. आता मिशन नाना. मी करत नसलेल्या व्यसनांबद्दल नको नको ते खोटं खोटं सांगितलं ना इडली सांबारला. जाबच विचारायचंय मला.